बीड जिल्ह्यामध्ये घडलेली दुर्दैवी घटना आहे। GSTचे अधिकारी सचिन जाधवर यांचा मृतदेह बीड शहरापासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावरती कपिलधार चा घाट, मांजरसुम्याचा घाट या परिसरामध्ये त्यांच्या स्वतःच्या गाडीमध्ये सापडलेला आहे। या गाडीमध्ये त्यांचा मृतदेह सापडला त्यावेळी संशयास्पद गोष्टी त्यांच्या गाडी वस्तू म्हणजे गाडगं वगैरे असं त्या ठिकाणी आढळून आलेलं आहे। नक्कीच या बीड जिल्ह्यामध्ये या बीड जिल्ह्याच्या गुन्हेगारीचा आका आता बीडचे पालकमंत्री अजित पवार यांना समजायचं का, याचं उत्तर बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिलं पाहिजे। कारण आज 8 दिवस झाले की GSTचा अधिकारी स्वतः आत्महत्या करतो किंवा घातपात होतो याचा शोध बीड जिल्हा पोलिसांना लागत नाही। स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्हा हा एक वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेला आहे। या ठिकाणी नक्कीच आज सचिन जाधवर यांच्या परिवारावरती अन्याय होत आहे। सचिन जाधवर यांच्या मुलाला आज शाळेतून अपहरण करण्याचा प्रयत्न झाला अशा सोशल मीडियावरती अनेक बातम्या व व्हिडिओ व्हायरल झाल्या। परंतु आज सुद्धा बीड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये या ठिकाणी आज सचिन जाधवर यांचे नातेवाईक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। या ठिकाणी आज बीड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अशोक मुंदिराज यांच्याकडे तो गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी नातेवाईकांच्या वतीने करण्यात आलेली आहे। यावेळी माजी आमदार केशवदादा आंधळे हे स्वतः या ठिकाणी तळ ठोकून बसलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते राजाभाऊ मुंडे, या ठिकाणी जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सानप साहेब हे सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत। परंतु बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना बीड जिल्ह्याच्या वतीने एक प्रश्न विचारण्यात येत आहे की आपण नेमकी कुणाची वाट बघत आहात आणि वादग्रस्त पोलीस कर्मचाऱ्याच्या हातामध्ये हा तपास असताना आपण या ठिकाणी काय केलं। हा बीड ग्रामीण पोलीस स्टेशनच नव्हे तर बीड जिल्ह्यातील पोलीस प्रशासनावरती लोकांचा विश्वास राहिलेला नाही। सचिन जाधवर यांच्या सुसाईड नोटमध्ये दिलीप फाटे या GSTच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा नावचा उल्लेख असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना अटक का करण्यात आलेली नाही, ठाण्यामध्ये आणून त्या अधिकाऱ्याला का सोडून दिलेला आहे, याचा पूर्ण आता जबाबदारी याचं सर्व उत्तर हे बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी देणं गरजेचं आहे। कारण या ठिकाणी जर सर्वसामान्य व्यक्तीवरती गुन्हा दाखल झाला तर पोलीस त्याच्या नातेवाईकांना उचलून आणतात, सर्वांना पोलीस स्टेशनला धरून आरेरावीची भाषा या ठिकाणी करतात। परंतु आज एक वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आत्महत्या करतो आणि त्याच्या परिवाराला बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे न्याय देऊ शकत नसतील तर या ठिकाणी आज बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आका बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व या राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांना समजायचं का, असा सवाल या ठिकाणी बीड जिल्ह्यातील जनतेच्या वतीने होत आहे। या ठिकाणी 2 ते 3 तासापासून हे लोक बसलेले असताना या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू नाही आणि नवनीत कावत साहेब यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मुंदिराज व बाळराजे दराडे यांना कॉलवरती काय बोलत होते साईडला जाऊन हे तपासणं गरजेचं आहे। जे काय बोलायचं आहे ते पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी स्वतः मीडियासमोर व पीडित सचिन जाधवर जे की त्यांचे नातेवाईक आहेत या ठिकाणी पीडित बसलेले यांच्या समोर येऊन स्वतः बोलावं। या ठिकाणी नवनीत कावत साहेब आपण का बोलत नाहीत असा सवाल बीड जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचं प्रोसिजर आता काही वेळात सुरू होईल, परंतु त्या ठिकाणी जर एखाद्या अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला जर न्याय मिळत नसेल तर या बीड जिल्ह्यामधला आका अजूनही संपलेला नाही, बीड जिल्ह्याची गुन्हेगारी अजूनही संपलेली नाही। स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुद्धा बीड जिल्हा अजून शांत झालेला नाही। एका समाजाला वेगळा न्याय आणि एका समाजाला वेगळा न्याय पोलीस प्रशासनाकडून जर मिळत असेल तर या बीड जिल्ह्यामध्ये शांतता अबाधित राहणे मुश्किल आहे। कारण या अगोदर तत्कालीन SP बारगळ यांची बदली झाली होती, त्याच पद्धतीने आता नवनीत कावत यांच्याही बदलीची मागणी काही दिवसामध्ये जोर धरल अशीच या ठिकाणी परिस्थिती पाहायला मिळत आहे। दैनिक महाराष्ट्र आरंभमध्ये मी दीपक थोरात, कॅमेरामन आबा।